अरे शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा. मी प्राध्यापक संजय यादव. विद्यार्थी मित्र, शेवटच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पर्यावरण विश्लेषणाच्या संदर्भात माहिती जाणून घेतली होती. एकंदरीतच पर्यावरण विश्लेषण म्हणजे नक्की तरी काय, तर व्यवसायाच्या सभोवतालची असणारी परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा व्यवसायावर होणारा जो काही अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल परिणाम, त्या परिणामांचा विचार या पर्यावरण विश्लेषणामध्ये केला जातो. आणि म्हणून पर्यावरण विश्लेषणाचा त्या व्यवसायावरती कमी जास्त प्रमाणामध्ये प्रतिकूल अनुकूल, चांगला किंवा वाईट अशा पद्धतीनं परिणाम होताना किंवा पडताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करणं आणि त्या दृष्टिकोनातून व्यावसायिक कार्य करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे कार्य व्यवस्थापकाला व्यवसायामध्ये करावे लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की या व्यवसायाच्या सभोवतालची असणारी जी काही परिस्थिती असेल, मग त्याच्यामध्ये अनेक घटकांचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये राजकीय आहे, आर्थिक आहे, सांस्कृतिक आहे, कला, क्रीडा, धार्मिक इत्यादी अनेक घटकांचा समावेश किंवा इत्यादी अनेक घटक त्या पर्यावरणाला कारणीभूत ठरताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून वेगवेगळ्या विचारवंतांनी सुद्धा या संदर्भातील असणाऱ्या व्याख्या मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता व्यवसायाच्या सभोवतालची असणारी परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा व्यवसायावर होणारा किंवा पडणारा जो काही परिणाम असेल, त्या एकंदरीत असणाऱ्या घटकांना किंवा त्यांची एकंदरीत असणारी गोळाबेरीज म्हणजेच संघटनात्मक पर्यावरण होय. आता हे करत असताना यामध्ये प्रामुख्यानं दोन घटक पडतात. पहिला जो घटक आहे तो म्हणजे अंतर्गत घटक आणि दुसरा आहे तो बहिर्गत घटक किंवा बाह्य घटक. अंतर्गत घटकांमध्ये 10 मुद्दे येतात. त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे मूल्यपद्धती, दुसरा आहे जीवित कार्य व उद्दिष्ट, तिसरा व्यवसायाचे व्यवस्थापन, चौथा अंतर्गत सत्ता संघर्ष, पाचवा मानवी संसाधने, सहावा भौतिक संसाधने, सातवा वित्तीय संसाधने, आठवा तांत्रिक साधने, नववा आहे नावलौकिक मूल्य आणि 10वा आहे तो म्हणजे मध्यस्थ. हे झालं अंतर्गत घटकांमध्ये. बहिर्गत घटकांचा विचार जर आपण केला तर बहिर्गत घटकांमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सूक्ष्म पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण. आता सूक्ष्म पर्यावरणामध्ये 5 प्रकार पडतात. त्या सूक्ष्म पर्यावरणामध्ये पहिला आहे तो म्हणजे पुरवठादार, दुसरा आहे ग्राहक, तिसरा जनता, चौथा स्पर्धक आणि 5वा आहे तो म्हणजे मध्यस्थ. हे झाले सूक्ष्म पर्यावरणातले घटक. आता स्थूल पर्यावरणामध्ये जर आपण पाहिलं तर स्थूल पर्यावरणामध्ये सुद्धा पुन्हा 10 घटक पडतात. आता त्या स्थूल पर्यावरणामध्ये म्हणजे जे पर्यावरण आकारानं जास्त आहे, जे पर्यावरण मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायावरती परिणाम करतं, त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे नैसर्गिक पर्यावरण, दुसरा आहे सामाजिक, तिसरा आर्थिक पर्यावरण, चौथा आहे राजकीय पर्यावरण, 5वा आहे सांस्कृतिक पर्यावरण, 6वा आहे कायदेविषयक पर्यावरण, 7वा आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण, 8वा आहे तंत्रज्ञान विषयक पर्यावरण आणि सेकंड लास्ट आहे तो म्हणजे लोकसंख्या विषयक पर्यावरण आणि लास्ट आहेत म्हणजे बाजारपेठ विषयक पर्यावरण. तर असे पर्यावरणाचे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही घटक आपण पाहतो. परंतु आज आपण फक्त अंतर्गत पर्यावरणीय घटक पाहूया की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे मूल्यपद्धती. आता याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू सिस्टम असं म्हणू शकतो. या मूल्यपद्धतीमध्ये कोणतीही संघटना विशिष्ट तत्वावरती त्यांच्या मूल्यपद्धतीवरती कार्य करताना आपल्याला दिसते. त्यांची व्यवसायाची विशिष्ट मूल्यपद्धती ठरवलेली असते आणि या तत्वांचा संघटनेवरती परिणाम होताना आपल्याला दिसत असतो. त्यामध्ये उत्पादन कार्य असेल, उत्पादनातील विभिन्न घटक असतील, वेगवेगळे कायदे असतील, वस्तूंचे उत्पादन असेल, नीतिमूल्य असेल इत्यादी अनेक घटकांचा वापर व्यवसाय संघटनेमध्ये केला जातो. ही मूल्यपद्धती आणि त्या मूल्यपद्धतीचा व्यावसायिक पर्यावरणावरती कमी जास्त चांगला वाईट प्रतिकूल अनुकूल अशा पद्धतीचा परिणाम होताना किंबहुना पडताना आपल्याला दिसत असतो. आणि म्हणून मूल्यपद्धती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं
जे कार्य आहे ते म्हणजेच जीवित कार्य असेल व उद्दिष्ट, म्हणजे दुसरा घटक आपण म्हणू शकतो की जीवित कार्य व उद्दिष्ट. या जीवित कार्य व उद्दिष्टामध्ये मिशन आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये व्यवसाय संघटनेकडून विभिन्न प्रकारची कार्ये केली जातात. म्हणजेच त्या कार्यांना आपण जीवित स्वरूपाची कार्य असं म्हणू शकतो. आणि या कार्यप्रणालीचा यामध्ये विचार केला जातो. मग त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीचे व्यवस्थापन असेल आणि आधुनिक पद्धतीचे व्यवस्थापन असेल, इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवस्थापनाचा वापर या जीवित कार्य आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केला जातो. मग अशा पद्धतीने जीवित कार्याचा विचार आणि वापर करीत असताना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणून व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करत असताना त्या उद्दिष्टांचा अनुकूल किंबहुना प्रतिकूल परिणाम किंवा कार्य पार पाडित असताना त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम व्यावसायिक पर्यावरणावर होताना आपल्याला दिसतो. तिसरा म्हणजे व्यवसायाचे व्यवस्थापन, बिझनेस मॅनेजमेंट. आता व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापनाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. हे व्यवस्थापन पारंपरिक असेल किंबहुना हे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीचं असेल. या व्यवस्थापनामध्ये विभिन्न प्रकारच्या सिद्धांताचा वापर केलेला असावा. त्याचबरोबर वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीच्या व्यवस्थापकीय पद्धतींचा सुद्धा तत्त्वांचा, सिद्धांतांचा, परिस्थितीचा, दृष्टिकोनांचा विचार याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे व्यावसायिक उद्दिष्ट आणि व्यावसायिक कार्य, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि व्यवसायाचं सातत्य, उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन इत्यादी अनेक कार्य करीत असताना उत्कृष्ट पद्धतीचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीच्या दृष्टिकोनातून करणं हे व्यवसाय संघटनेच्या दृष्टिकोनातून आणि व्यावसायिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्याला संघटनात्मक दृष्टिकोनातून पडताना दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो घटक आहे तो म्हणजेच अंतर्गत सत्ता संघर्ष, इंटरनल पॉवर रिलेशन्स. आज आपण पाहतो की कोणताही उद्योग उपक्रम याच्यामधनं सुटलेला दिसत नाही. कारण वाढती स्पर्धा आणि अंतर्गत सत्ता संघर्ष, कामगार मालक संघर्ष, व्यवसाय संघटनेमधील संघर्ष आणि एक पिढीच्या अंतरामधील संघर्ष व्यवसायामध्ये दिवसेंदिवस आपल्याला दिसतात. ज्या वेळेला असे संघर्ष अधिक तीव्र होत जातात तेव्हा त्याचा संघटनेवरती विपरीत परिणाम होताना दिसतो. म्हणजेच जर संघर्ष कमी असतील तर व्यवसायाला त्याचा फायदा होतो, व्यवसायाची कार्य व्यवस्थितपणे पार पाडता येणं शक्य होतं. परंतु संघर्षाचं स्वरूप जर तीव्र असेल तर त्याचा तोटा व्यवसाय संघटनेवरती होऊ शकतो. आणि म्हणून अंतर्गत सत्ता संघर्ष आणि त्या बाबतीतील असणारं व्यवस्थापकाला नीट हाताळावं लागतं. जो पाचवा घटक महत्त्वाचा आहे, जो म्हणजे मानवी संसाधन आहे. आज आपण पाहतो ह्युमन रिलेशन्स. कोणत्याही उद्योग उपक्रमामध्ये मानवी घटकाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. उद्योग व्यवसायातील यंत्राची चाकं फिरवायची असते तर मानवी घटक हा फार महत्त्वाचा आहे. आज जग बदललं, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेला आणि त्यामुळे यंत्रसामग्रीची गरज उद्योग उपक्रमामध्ये भासली. परंतु या उद्योग उपक्रमामध्ये मानवी यंत्रसामग्री वापरण्यासाठी अत्यंत कुशल अशा व्यवस्थापकांची नियुक्ती केली जाते. त्याचबरोबर यंत्रसामग्री, तंत्रज्ञान उद्योग उपक्रमामध्ये वापरणं ही काळाची गरज होऊन बसली. आणि मग या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा एक प्रश्न व्यवस्थापकांच्या समोर आला. आणि म्हणून हे तंत्रज्ञान, ही यंत्रसामग्री वापरण्यासाठी मानवी घटकांना अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व दिलं. मानवी घटकांशिवाय ही यंत्र किंवा तंत्र वापरता येऊ शकत नाहीत. आणि म्हणून मानवी संसाधनाचा नीट आणि योग्य पद्धतीनं वापर करणं उद्योग उपक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरून जातं. आता मानवी संसाधनाचा योग्य वापर केला तर उद्दिष्ट योग्य पद्धतीनं कार्यक्षमता वाढवता येऊ शकते, उत्पादनात वाढ करता येते आणि कर्मचारी वर्गांच्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करता येऊ शकतं. आणि त्यामुळं जर मानवी संघटन, मानवी साधनं चांगली असतील, त्यांच्यातील संबंध चांगले असतील तर उद्दिष्ट योग्य पद्धतीने साध्य करता येतात. त्याचा फायदा व्यवसायाला होतो, व्यावसायिक नावलौकिक मूल्य वाढतं
आणि म्हणून मानवी संसाधनाचा व्यवसायावरती चांगला वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे भौतिक संसाधने किंवा साधनं. आज आपण पाहतो की मानवी संसाधन आणि त्यापेक्षा भौतिक संसाधनाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व उद्योग जगतामध्ये दिलं जातं. आता याच्यामध्ये भूमिश्रम, भांडवल, इमारत, जागा, त्याचबरोबर वीज, पाणी, कच्चा माल, यंत्रसामग्री इत्यादी अनेक घटकांचा समावेश हा भौतिक संसाधनामध्ये किंबहुना साधनामध्ये दिसून येतो. आता या भौतिक संसाधनाचा परिणाम व्यवसायावरती कमी जास्त चांगला वाईट होऊ शकतो. आता हे कसं होतं, या भौतिक संसाधनामधील एखादा घटक जरी कमी असेल तर व्यवसाय कार्य पार पाडता येत नाही किंवा उत्पादन घेता येऊ शकत नाही आणि त्यामुळे भौतिक साधनांचा व्यवसायावरती परिणाम होताना आपल्याला दिसत असतो. त्याच्यानंतर दुसरा 7वा मुद्दा तो आहे की जो वित्तीय संसाधनाच्या संदर्भातला आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये फायनान्शियल रिसोर्सेस म्हणू शकतो. या वित्तीय संसाधनामध्ये कर्जाव भांडवल असेल, स्वभांडवल असेल, बाह्य भांडवल असेल, या दोन्हींचा विचार याच्यामध्ये वित्तीय संसाधनामध्ये केला जातो. आणि म्हणून भांडवल उभारणीचे मार्ग कशा पद्धतीचे आहेत, त्याचा चांगला वाईट परिणाम, प्रतिकूल अनुकूल परिणाम व्यवसाय संघटनेवरती पडताना आपल्याला दिसतो. वित्तीय साधनं चांगली असतील तर निश्चित चांगल्या पद्धतीनं उत्पादन, कच्चा माल, यंत्रसामुग्री, कर्मचारी वर्ग, एकंदरीतच व्यवसायाचं योग्य पद्धतीचं कार्य आपल्याला करता येऊ शकतं. परंतु वित्तीय संसाधनाच्या अभावी आपल्याला व्यावसायिक कार्य करता येऊ शकत नाहीत. म्हणून वित्तीय संसाधनाला फार महत्त्व दिलं जातं की ज्या माध्यमातून भांडवल आणि व्यवसाय उभारता येऊ शकतो. विद्यार्थी मित्र, पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तांत्रिक साधनाच्या संदर्भातला. आज आपण पाहतो की टेक्नॉलॉजिकल कॅपॅबिलिटीज किंवा यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आणि विस्तार होत गेली. आधुनिकीकरण आलं आणि आधुनिकीकरणामुळे तंत्रज्ञानाचा ध्यास उद्योग व्यवसायामध्ये घेणं ही आजच्या काळाची गरज होऊन बसल्याची आपल्याला दिसून येतं. मी तंत्रज्ञान आणि त्याची क्षमता उद्योग उपक्रमामध्ये वापरणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की वाढती स्पर्धा आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडी दिवसेंदिवस बदलत आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायामध्ये करणं आणि त्यानुसार व्यावसायिक उत्पादन घेणं ही आजच्या 21व्या शतकामधली नितांत गरज उद्योग उपक्रमाच्या मधील आपल्याला दिसून येते. आता या तांत्रिक साधनाच्या बाबतीत आपण विचार करत असाल की उद्योग उपक्रमामध्ये पारंपरिक कालबाह्य तंत्राचा विचार न करता आधुनिक पद्धतीची यंत्र, साधनं इत्यादींचा वापर करून नवीन बदललेल्या ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादन घेणं हे आजच्या उद्योग उपक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. तेव्हा तांत्रिक साधनं व्यवसायामध्ये वापरणं, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर किर्लोस्कर ब्रदर्समध्ये पारंपरिक साधनं कालबाह्य झाली, त्याचा वापर न करता आधुनिक पद्धतीच्या साधनांचा वापर करून यंत्रे, अवजारे, उपकरणे तयार केलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर भारतीय रेल्वेमार्फत मेट्रो सिस्टमचा वापरसुद्धा केलेला आपल्याला दिसून येतं. ही तांत्रिक साधनं विकसित झालेली उद्योग उपक्रमामध्ये, व्यवसाय जगतामध्ये, संघटनेमध्ये वापरताना दिसतात. जर अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर जर आपण केला तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीनं उद्योग उपक्रमामध्ये या तांत्रिक साधनाच्या माध्यमातून एक संघटनात्मक वातावरण योग्य पद्धतीचं निर्माण करता येऊ शकतो. 9वा मुद्दा जो आहे तो म्हणजे नावलौकिक मूल्य. आज आपण पाहतो की नावलौकिक म्हणजे नक्की तरी काय आहे, तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो की कंपनीची इमेज व्यवसाय संघटनेमध्ये पर्यावरणामध्ये परिणाम करणारा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ज्या व्यवसाय संघटनेचं नावलौकिक मूल्य चांगलं असतं त्या व्यवसाय संघटनेला एक चांगलं अस्तित्व निर्माण करता येऊ शकतो. आणि म्हणून हे नावलौकिक मूल्य जर कमकुवत असेल किंवा नावलौकिक मूल्य जर वाढलं नाही तर त्याचा विपरीत परिणाम व्यवसाय संघटनेवरती होऊ शकतो. म्हणजे व्यावसायिक स्पर्धात्मक अस्तित्व असेल, सातत्य असेल, व्यवसायाचा नफाधिष्ठित वातावरण असेल, इत्यादी अनेक घटकांचा समावेश याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतो. म्हणजे जेवढं व्यवसायाचं नावलौकिक मूल्य जास्त तेवढंच व्यवसायात त्याचा फायदा अधिक अशा पद्धतीची परिस्थिती याच्यामध्ये दिसते. आणि शेवटचा आहे तो म्हणजे मध्यस्थ. आज आपण पाहतो की व्यवसायामध्ये उत्पादित होणारी वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम या मध्यस्थांच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून मध्यस्थांची साखळी प्रभावी असणं उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. जर ही साखळी जर कमकुवत असेल
तर आपण अंतिम उपभोक्त्यापर्यंत वस्तूंचं वाटप करू शकत नाही. आणि म्हणून व्यवसायाचा विकास, व्यवसायामध्ये अधिकाधिक वस्तूंची विक्री करणं हे गरजेचं आहे. आणि ही करायची असेल तर मध्यस्थांची निवड करणं ही आजच्या काळानुरूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण अंतर्गत घटकातले हे 10 मुद्दे पाहिलेत की ज्याच्यामध्ये मूल्यपद्धती, जीवित कार्य उद्दिष्ट असतील, व्यवसायाचे व्यवस्थापन असेल, अंतर्गत सत्ता संघर्ष असतील, मानवी साधनं असतील, भौतिक संसाधनं असतील, वित्तीय साधनांचा वापर असेल, तांत्रिक साधनांचा वापर असेल, नावलौकिक मूल्य असेल आणि मध्यस्थ, या 10 घटकांचा अंतर्गत पर्यावरणीय घटकांमध्ये समाविष्ट झाल्याचं दिसून येतं. हे 10 घटक आहेत, याचा परिणाम हा कमी जास्त प्रमाणामध्ये चांगला वाईट, प्रतिकूल अनुकूल अशा पद्धतीनं व्यावसायिक संघटनात्मक पर्यावरणामध्ये पडताना आपल्याला दिसतो, त्याच्यावर ते पडताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या संबंधित घटकांचा विचार व्यवसायाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून केला तर निश्चित व्यवसायामध्ये एक चांगल्या पद्धतीचे उद्दिष्ट योग्य वेळेमध्ये साध्य करता येणं शक्य होतं.